सुनो, बिल का नहीं, मैंने क्या कहा, बिल का सपोर्ट नहीं कहा मैंने कहा मैंने बिल का ही विरोध नहीं किया मैंने इनका जो ढोंग है, नौटंकी है और भ्रष्टाचार है, उसका मैंने विरोध किया है। लेकिन उसमें जरूर कुछ अच्छी चीजें हैं, लेकिन और हमारी या अन्य पक्षों की सूचनाएं ले लेते तो इतने विवाद करने की आवश्यकता ना होती। सबका साथ चाहिए था ना, तो सबका साथ आपने क्यों नहीं लिया? और आपने पहले शब्द से ऐसी शुरुआत किया कि हम हैं आपके दुश्मनी है। जिस तरीके से उनका एक तौर तरीका था, मतलब एक तरीके से वो मुस्लिम लोगों को पूरा ललचा रहे थे, लेकिन हमको ऐसे कटोरे में इसमें खड़े कर रहे थे। महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये हिंदुत्वाचंच कार्ड चालताना दिसलं. आगामी काळात पण आता स्वराज्य संस्थेच्या नाही पण आता एवढ्याच निवडणुका होतील असं मला नाही वाटत. पण महापालिका निवडणुकीमध्ये तुमच्या या म्हणजेच काय, अजिबात नाही होणार. फायदा होईल की नुकसान होईल? कारण भाजप नेहमी हिंदुत्वाची भूमिका घेऊन आले, पण यावेळेला भाजपने मुसलमानांची बाजू घेतलेली आहे, हेच तर मी सांगतोय. यावेळेला मुसलमानांची बाजू ही भाजपने घेतली आणि म्हणून जिनांना लाजवेल अशी भाषणं काल भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाने केले. त्याच्यामुळे आता हिंदूंनी जागा व्हायला पाहिजे की अरे आपण यांना निवडून दिलं, पण हे मुसलमानांची बाजू घेत आहेत. कधीतरी रामनवमीला राम मंदिर किंवा हिंदू वस्तींमध्ये यांनी काही वाटले का? हनुमान जयंतीला वाटले का? होळीच्या वेळेला काय पुरणपोळ्या वाटल्यात का? मग सौगाते मोदी वाटताय, ही कोणाची बाजू आहे? म्हणजे सगळेच ना बरोबर त्या वेळेपुरते पाहिजेत. आणि काल त्यांच्या तोंडावर ठणकावून मी परत सांगतोय की कोणाची हिंमत नाही झाली. त्यांनी तोंडावर ठणकावून सांगितली जदयू आणि त्या टीडीपीवाल्यांनी की ते मुसलमानांचे तारणहार आहेत, आम्ही त्यांच्या हक्काचं रक्षण करू. कोणाची एकाची हिंमत नाही झाली की असं बोलू नका, हे नाही चालणार, आम्ही हिंदू आहोत. विधेयकाला विरोध केलेला आहे. तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ही भूमिका पटेल का? पटेल का म्हणजे पटलेलीच आहे. याचं कारण असं की आमची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे. एक तर पहिली गोष्ट, या बिलाचा हिंदुत्वाशी काडीचा संबंध नाहीये. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीने काल परत एकदा सांगतो, अमित शहांसह किरण रिजिजूंसह सगळ्यांनी मुसलमानांचं लांगुलचालन केलेलं आहे आणि केवळ हे कसं आम्ही मुसलमानांच्या हिताचं आहे हे मांडतो आहोत, हे दाखवल्यामुळे आता हिंदूंची सुद्धा डोळे उघडले की अरे हे आपला सुद्धा वापर करून घेत आहेत. त्याच्यानंतर यांची ती जी वेडी वाकडी चालते, कधी कबर फोडायची, कधी त्याच्यावर माती टाकायची, कधी मशिदीत घुसायची भाषा करायची, तर कधी त्याच मशिदीमध्ये त्याच लोकांना भेटी घेऊन पाठवायचं, कधी इफ्तार पार्ट्यांना जायचं, कधी गोमांस हे करता म्हणून मारायचं, कधी मॉब लिंचिंग करायचं, पुन्हा त्यांच्याचकडे जेवायला जायचं. हे सगळे जे चालले ना यांची धरसोड उडती ही आता हिंदूंना सुद्धा कळलेली आहे. म्हणून आता हिंदू हा जागा झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणता ना की उद्या कुठेही निवडणूक झाली तर भाजपला भारी पडणार.